आज अचानक शॉपवर दांडी मारून दुपारी 4 वाजेपर्यंत गायब झाली होती मनाचं ऐकून. मनाचं ऐकलं म्हणजे बघा, कधी कधी आपण म्हणतो ना, रोज तेच 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 डोक्याचं दिमागाचं मेंदूचं ऐकण्यापेक्षा कधीतरी मनाचं ऐकून बघ. पण आज मनाचं ऐकलेलं स्वस्तात पडलेलं नाही बरं का, भरपूर महागात पडलं असं वाटतंय. कारण आज आमच्या इथे एक शॉप ओपनिंग झालं, एक साडी नवीन दालन झालेलं आहे. साडीचं एक भन्नाट सुंदर असं नवीन दालन झालेलं आहे, श्यामकुमार द्वारकादास म्हणून. आणि त्याचं आज होतं ओपनिंग. आणि ओपनिंगला येणार होत्या आमच्या प्राजक्ता माळी मॅडम. सो मराठी हास्य जत्रेमध्ये आपण त्यांना एवढं पाहतोय की अगदी सगळ्यांचीच मराठी अभिनेत्री आवडीची झालेली आहे, सगळ्यांना आवडते. आणि खरं सांगू, समोरून तिला पाहायला इतकी सुंदर आहे, ती नाजूकशी आहे, छोटीशी. म्हटलं अरे वा, चला आज दिन बन गया. म्हटलं जरी शॉपवरती गडबड झाली, थोडंसं काम पेंडिंग पडलं, थोडीशी धावपळ आपल्याला करायला लागली, कारण धावपळ करायची सवय आपल्याला आहे. मग एकाच्या ठिकाणी 2 ब्लाऊज वाढले म्हणायचे, आजच्या ठिकाणी उद्या क्लायंटला आपण देऊच की, कारण कुठे चाललंय क्लायंट तरी पडून. कारण आपल्याला क्लायंट म्हणतच की पेमेंट मागितलं नंतर उधार देऊ नका म्हणून. अहो कुठे चालले मी पळून तुमच्या पैशासाठी, तसं आता आपण म्हणायचं कुठे जाणार आहे मी पळून, तुमचं ब्लाऊज तर देणारच आहे. आता समोरून उत्तर काय येईल माहीत नाही, पण चला म्हटलं, आलं मनात. गेले, मैत्रिणीला सोबत घेतली, मस्त फिरले, साड्या पाहिल्या. अगदी ना डोळ्यांना जे सुख मिळाले ना साड्या पाहण्याचं, वेगवेगळे व्हरायटीज. आणि आज भन्नाट धम्माल ऑफर होत्या, आज त्यांचं ओपनिंग होतं म्हणून. तर सुंदर सुंदर ओपनिंग झालं, सुंदर 101 साडी आहे. आणि तुम्हाला एक गंमत सांगू का, आज प्राजक्ता माळीने जी साडी घातली होती ती माझ्या ॲनिव्हर्सरीला माझ्या लेकाने मला गिफ्ट दिलेली आहे. नुसतं सांगत नाही बरं का, थांबा तुम्हाला दाखवते. ती साडी ऑलरेडी माझ्याकडे आहे, त्यानिमित्तानं त्या साडीला एकदा माझा हात तर लागेल. तर खरं सांगते की नाही बघा, सेम साडी माझ्याकडे आहे. आणि हो, तुम्ही म्हणाल की आम्ही कसा विश्वास ठेवायचा की आज प्राजक्ता माळीने अशीच सेम साडी पैठणी घातली होती. हो, पुढे मी तिचे व्हिडिओसुद्धा काढले, ते सुद्धा अपलोड करणार आहे. तर ही मोरपंखी कलरची आणि रेड काठांची सुंदर अशी सॉफ्ट पैठणी मला माझ्या लेकांनी माझ्या ॲनिव्हर्सरीला गिफ्ट दिलं होतं. सो अजून तिला हात लागलेले नाही. आणि तो माझ्या वेळेला रागवला पण होता, मम्मा मी तुला साडी दिली, घातलीच नाही, तर असंच करा माझ्याशी, असंच कर मुलांनी दिलेलं गिफ्ट सोबत. पण त्याला म्हटलं, अरे बाळा मी घालणार आहे, छानसं एखादं फंक्शन असेल तर तेव्हा याचं छानसा ब्लाऊज तयार करेल आणि आवर्जून घालेल, कारण माझ्या लेखाने दिलेलं मला इतकं मोठं पहिलं गिफ्ट आहे. अजून तो शिकतोय हो, त्याच्यामुळे तो लहानच आहे ना. तर सेम पैठणी आज प्राजक्ता माळीने घातली होती, ते बघून मला सुद्धा छान वाटलं. आणि आजचा दिवस असं छान दुपारपर्यंत भन्नाट गेलेला आहे. आता शॉपवरती आली आहे, पटापट